सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या व सभासदांना अन्यत्र विल्हेवाट असे नोटीस बजावले आहे। या नोटीसी विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। या संदर्भात बोलताना शेतकरी संघटना कराड उत्तर अध्यक्ष वसीम इनामदार यांनी या संदर्भाची माहिती दिली। नमस्कार, मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष। सह्याद्री कारखान्यानं 5248 सभासदांना हे अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवलेली आहे। त्याच्याबद्दल आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथं ठिय्या आंदोलन जाहीर केलेलं आहे। तर सह्याद्री कारखान्याला हेच विनंती आहे की मुळात कारखान्याची यंत्रणा कमी आहेत आणि तुम्ही शेतकऱ्याला ऊस घालायला लावताय, तर पहिले कारखान्याची यंत्रणा तुम्ही पहिले सक्षम करा आणि मग शेतकऱ्याला हे हुकुमशाही फरमान तुम्ही सांगा। आता मेन मागणी काय आहे? मागणी आमची हेच आहे कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीने की शेतकऱ्यांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस जे सह्याद्री कारखान्याने हुकुमशाही पद्धतीने पाठवलेली आहे, तर सभासदांची त्यांनी आता साखर मुळात बंद करण्यात आलेली आहे। साखर चालू करावी, अन्यत्र हे आंदोलन तसंच त्या स्वरूपात चालू राहणार।